आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। मुस्लिमांना देखील ओबीसीतून आरक्षण द्या असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। मुस्लिम समाजाच्या देखील कुणबी नोंदी सापडल्या तसं जरांगे पाटलांनी म्हटलं। जरांगे पाटलांनी आरक्षणाची पॉलिसी समजून घ्यावी असं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे। सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या। जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। हे बघा, हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला आहे, पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या ज्या जाती आहेत, सेम आडनावाची लोक आहेत, त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं, त्यांचा धर्म असल्यामुळं, त्यांच्यातल्या जे काही कारू म्हणजे व्यवसाय आहे, पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये, म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये, की तुम्ही लोकलला जा, त्याचा व्यवसाय बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा। मुस्लिम धर्माला धर्माच्या नावाने आपल्या संविधानामध्ये कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही, म्हणून अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मांडणारा नाही। उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत, उदाहरण पसमंदा जात ही गरीब जात आहे, त्या जातीच्या नावाने आरक्षण मागा ना, त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा। धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही, हे कदाचित जरांगे पाटलांना माहीत नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।